बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। रायगड किल्ल्याची हाईट सांगितली समुद्र सपाटीपासून 2851 फूट. जिथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलो 1375 फुटावरती आलो. ज्या पण अंतर पार केलं हे अंतर आहे 3.5 किलोमीटर अंतर पार करून 2360 पायऱ्या आपण गड सर केलात. ही रायगडाची समोरची बाजू फ्रंट साइड म्हणतो बघा. मी मगाशी सांगितलं जोपर्यंत रायगड पायी चालत जात नाही डोक्याचा पशिना पायथ्यापर्यंत जात नाही ना पायाच्या नखापर्यंत जात नाही तोपर्यंत रायगडाचं महत्व कळत नाही बघा. ही रायगडाची समोरची बाजू म्हणतो बघा. आपल्याला पाठीमागची बाजू बघायला पुढे जाणार आहोत त्याला म्हणतो रोपे प्रकल्प. ही गडाची मागील बाजू रोपे ही काळाची गरज म्हटलं गेलं बघा. ही रोपेची पाठीमागची बाजू बघायला पुढे जाणार आहोत. येताना आपण पाहिलं काय तर चित्त दरवाजा खुलबडा बुरुज नाणे दरवाजा वाघबीळ रायगडाचा असणारा महादरवाजा आणि रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती आलो. समोर तळ बघायला भेटत. या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. रायगड किल्ला महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रायगड किल्ल्यावर पार पडला. या राज्याभिषेकाचं छायाचित्र शाळेच्या भिंतीवरती कधी पाहिलं असेल नसेल त्या पोस्टरमध्ये आपल्या शिवरायांना 2 परप्रांतीय इंग्रज महाराजांना मुजरा करताना बघायला भेटेल बघा. ते एका इंग्रजाचं नाव होतं इंद्रिय ऑक्झेंटर. हा रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती पायी चालत आला. गडावरती येत असताना आपल्याला 2 तास लागले. कल्पना करा तो इंग्रज थकून गडावरती आला होता आणि राजांच्या नगरखान्यासमोर त्याने 4 पायाचे हत्ती पाहिले. शंका निर्माण झाली मी 2 पायाचा माणूस असून सुद्धा हा डोंगर चढताना मी थकून जात असेल मनाकडे हा डोंगर चढता येत नसेल मग या रायगड किल्ल्यावरती 4 पायाचा हत्ती आला असेल कसा. त्याला शंका निर्माण झाली. तो प्रश्न त्याने दरबारामध्ये उपस्थित केला. मावळे हुशार होते. मावळे काय म्हणतात आपण इंग्लिशमध्ये बोलतो आम्ही मराठीमध्ये बोलतो आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हुशार असतो. याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल. त्या इंग्लिश बोलणाऱ्याला इंग्रजाला काय कळणार हो. आपल्या महाराजांची दूरदृष्टी होती. आपल्या शिवरायांना माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नव्हतं. आपल्या महाराजांनी काय केलं जेव्हा रायगडाची बांधकामं चालू केली तेव्हा हत्तीची पिलं पालखीत टाकून या पालखी डोंगरावरती उचलून या डोंगरावरती आणून लहानाचे मोठे केले. याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी. अरे लहानापासून मोठं करा मोठ्यापासून आलं होत नाहीये हे शिकलं पाहिजे शिवरायांकडून. त्या हत्तीला पाणी प्यायचं असेल हत्तीला देखील आंघोळ करायची असेल तर या तलावामध्ये सोडलं जायचं. म्हणून या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. हे 10 वर्षापासून लिकेज आहे. अजूनपर्यंत लिकेज सापडलेले नाहीये. जवळजवळ 90% लिकेज काढलेलं आहे. 10% लिकेज बाकी आहे. आता इथून जे पाणी खाली वाहतंय ते पाणी या तलावातलं आहे. असंच एक तलाव आपल्याला पुढे बघायचंय. त्या तलावाचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव. त्या गंगासागर तलावाशी आपण जाऊन माहिती घेऊया. इकडून जे शिवभक्त जातात ते रायगडाच्या मध्यभागी जातात बाल्य किल्ल्याच्या मध्यभागी जातात. कारण की बाल्य किल्ला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला श्री समाधी महाराजांची राहिलेली आहे. आता आपण रायगड किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला. आता गंगासागर तलाव पाहण्याकरिता पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.